यास्मीन खान नाम है मेरा। 15-20 दिन हो गया है, पूरा गंदा पानी आ रहा है। छान के लेंगे तो भी पानी गंदा आ रहा, उबाल के लेंगे तो भी बहुत मट्टी का पानी आ रहा, बच्चे बीमार पड़ रहे हैं। 15-20 दिन हो गए है, पानी गंदा आ रहा है। हमारा इतना मानने का, खाली साफ पानी दो बस। अशी अवस्था आहे सगळी। हे सॅम्पल चेकिंगला पाठवायचे आता। महानगरपालिकेचे पाणी पुरवठ्याचे कर्मचारी म्हणले की आम्ही हे सगळं चेकिंगला नेतो। हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचेच कर्मचारी आहेत, आता जस्ट रिटायर झाले। या आता बघा, आता अजून काय तुम्हाला काय पुरावा द्यावा? मग तुम्ही पाणी हेच पिताय वापरायला, स्वयंपाकाला? मी आता बाहेरून बाटली मागवली सर। मग एका बाटलीला किती? माझ्या घरात तर मी एकटाच आहे आता सध्याला, सगळे बाहेर गेल्या। पण आता ह्या असे वृद्ध लोक आहेत असे, जय भीम। हे बघा, ह्या अशा लोकांना तर असं पाणी पाजू शकत नाही ना सर आम्ही। वाईट आहे एकदम। हां, किती पाणी गाळायचं त्यात आम्ही? खूप 2-3 वाज गाळलं तरी असते। फक्त कलर असा आहे का ते कचरा बी येतोय? नाही नाही, हे असं माती सगळी खाली माती बसते। हे पाणी शांत झालं की खाली माती बसते आणि असं लाल पाणी होते। आता हे पाणी प्यायचं का आम्ही? तिकडे जलशुद्धीकरणामध्येच प्रॉब्लेम। हा सर, आपल्या प्रभागामध्ये बऱ्याच दिवसापासून दूषित पाण्याचा प्रश्न हा भेडसावत आहे, त्याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? माझा प्रभाग 2, जिथे नगरसेविका सौ नंदिनी धेंडे, सौ शीतल सावंत, रवी टिंगरे व सुहास टिंगरे हे सध्या नवनिर्वाचित आहे। या प्रभाग 2 नागपूरचा फुले नगरमध्ये 70% पाणी पुरवठा हा भामा आस्केट प्रकल्पामधनं होतो। या 70% पाणी पुरवठा जिथे भामा आस्केट प्रकल्पामधनं होतो, तिथे गेले 3 आठवडे झालं लाल पिवळसर रंगाचं पाणी आणि मडी पाणी, म्हणजे माताड पाणी ज्याला आपण म्हणतो, टर्बिडिटी जास्ती असलेलं पाणी हे गेल्या 3 आठवड्यापासून येत आहे। हे ज्यावेळेसपासून सुरुवात झाली त्यावेळेसपासून आम्ही महानगरपालिकेचे पाणी पुरवठ्याचे सर्व संबंधित अधिकारी, म्हणजे बन गार्डनचे आमचे जे अधीक्षक अभियंता असतील एकनाथ गाडेकर ते, किंवा DYC केळकर असतील, किंवा अगदी आम्ही पाणी पुरवठ्याचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांच्याकडे पण गेलो होतो आणि त्यांना देखील आम्ही ते दोन्ही सॅम्पल दाखवले। आम्ही आयुक्तांना आणि ॲडिशनल कमिशनर कौर मॅडम यांना देखील पत्रव्यवहार केलेले, त्यांना देखील याची तक्रार दिलेली आहे। आम्ही स्वतः जिथे जलशुद्धीकरण केंद्र होतं तिथे जाऊन आलेलो आहोत आणि तिथे आम्हाला जे सगळं दाखवलं गेलं त्याच्यामध्ये ज्यावेळेस पाणी शुद्धीकरण होतं त्याच्यानंतर आम्ही स्वतः तिथं पाणी ते पाहिलं, नुसतं पाहिल्यानंतर आम्ही पिलो देखील ते पाणी, पण आम्हाला काही त्रास झाला नाही। त्याच वेळेस आम्ही क्रॉस चेक केलं की पाणी पुरवठा संपूर्ण प्रभाग 2 मध्ये, ज्याच्यामध्ये नागपूर चाळ आहे, हाऊसिंग बोर्ड आहे, त्रिदल नगर आहे, एच टाईप आहे, पार्क आयलंड सोसायटी आहे, जेल क्वार्टर्स आहेत, संपूर्ण विद्यानगर टिंगरेनगर आहे, महालक्ष्मी सोसायटी, ड्यू ड्रॉप सोसायटी, तुमचे चव्हाण चाळचा परिसर, विश्रांत सोसायटी, कस्तुरबा सोसायटी, हा प्रभाग 2ला परिसर। आणि ज्यावेळेस आम्ही पत्रकारांमध्ये ही बातमी गेली त्याच्यानंतर धानोरीमधनं, लोहगावमधनं, विमाननगरमधनं किंवा ज्या ज्या भागामध्ये भामा आस्केटचा पाणी पुरवठा होतो त्या भागातील नागरिकांनी देखील आमच्याकडे फोटो पाठवले, व्हिडिओ पाठवले की त्यांच्याकडे घाण पाणी येते। आता नेमकं घाण पाणी काय येतं ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न पाणी पुरवठा विद्युत विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक रामदास तारू यांनी देखील केला। त्यांच्याकडनं असं सांगण्यात येतंय की धरणातला गाळ खाली आलेला आहे, धरणाची पातळी कमी झालेली आहे, गाळयुक्त शेवाळयुक्त खाली पाणी असल्यामुळं ते पिवळसर रंगाचं आणि टर्बिडिटी जास्ती असलेलं पाणी आहे। त्यांनी सर्व ठिकाणचे सॅम्पल, जेवढ्या 19 टाक्या भामा आस्केटवरती सध्या कार्यान्वित आहे, या 19 टाक्याच्या पाण्याचं सॅम्पल हे लॅबला पाठवलं। लॅबमधनं रिपोर्ट आला, तो रिपोर्ट देखील आम्हाला त्यांनी पाठवला। त्याच्यामध्ये फक्त कलर जे आहे, रंग जो आहे त्याचं प्रमाण जास्ती आहे, पण ते का जास्ती आहे हे मात्र अजूनही ते शोधच घेत आहे। परंतु
टर्बिडिटी कमी आहे, जास्ती आहे, पण पिण्यायोग्य आहे, कारण त्याच्यामध्ये कुठेही बॅक्टेरिया नाही किंवा हानिकारक नाही असं त्यांचं लॅबचा रिपोर्ट सांगतो. आम्ही या सगळ्या गोष्टींची दखल दस्तरखुद्द पुण्याच्या महापौर नागपुरेताई यांनी घेतली. काल त्यांनी देखील जलशुद्धीकरण केंद्रावरती भेट दिली. त्याच्याबरोबर प्रभाग 1, 2, 3, 4चे नगरसेवक देखील त्या ठिकाणी हजर होते. आम्ही सगळ्यांनी पाहणी केल्यानंतर महापौरांनी काही आदेश दिलेले आहेत. हे आदेश दिल्यानंतर हे अशुद्ध पाणी हे 2 दिवसात शुद्ध होईल असं ते सांगतायत. काल महापौरांनी देखील तिथे पाणी प्याले, ते चांगलं होतं. पण आज सकाळपासून संपूर्ण प्रभाग 2 मध्ये परत गाळ मिश्रित घाण आणि दुर्गंधीयुक्त त्याचबरोबर लाल आणि पिवळसर रंगाचं पाणी आज मोठ्या प्रमाणात आलं. आता आम्ही टेक्निकल नॉलेज आम्हाला त्या बाबतीत नाहीये फारसं, पण जे काही कळतंय की हे पाणी जिथे आपलं जलशुद्धीकरण केंद्र आहे तिथून इथे येईपर्यंत हे पाणी इतकं गढूळ होऊ शकत नाही. म्हणजे मध्ये काय मिश्रण होत असेल ह्याबद्दल शंका आहे, मग ती नाहीच आहे जवळ, कारण पाण्याचाच फ्लो आणि पाण्याचं जे काही अमाऊंट येतीये त्याच्यामध्ये तुम्ही असं कोणतेही मिश्रण होऊ शकत नाही. राहिला प्रश्न जलशुद्धीकरण केंद्रावरतीच आम्हाला डाऊट वाटतोय की तिथे काही ना काहीतरी घोळ आहे. फिल्ट्रेशन प्लांटमध्ये एकतर केमिकल मिश्रण करण्यामध्ये काहीतरी तफावत होतीये, त्याचं प्रमाण कमी अधिक जास्ती होत आहे, किंवा फिल्ट्रेशन करताना तिथे लापरवाही काहीतरी होतीये, काहीतरी चूक होतीये असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतंय. आरोग्याचे काही प्रश्न उद्भवलेत का? हो, अगदीच. म्हणजे गेल्या 2-3 आठवड्यापासून मी एक डॉक्टर म्हणून पाहतो, तुम्ही आजही वरती जाऊन माझ्या हॉस्पिटलमध्ये पाहू शकाल, उलट्या जुलाबाचे पेशंट हे जास्ती प्रमाणामध्ये आहेत. योगायोगाने कावीळ वगैरे नाहीये किंवा साथीच्या आजारामध्ये फक्त उलट्या जुलाब सोडले तर बाकी काही नाहीये, हे मात्र खरं आहे. परंतु मोठा धोका आहे की समजा लहान बालकांमध्ये ह्याची जर समजा साथ आली तर इट विल बी अ काइंड ऑफ डिझास्टर ओनली. आणि हे महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही समजावून सांगतोय, आरोग्याच्या अधिकाऱ्यांनाही आम्ही समजावून सांगतोय. आत्ताच माननीय आयुक्त नवल किशोर राम यांच्याबरोबर पण दूरध्वनीद्वारे संपर्क झाला, त्यांनी आदेश दिलेले आहेत. परंतु अजून परिस्थितीमध्ये काही बदल झालेला नाही आहे. परिस्थिती आहे जैसे थी आहे. आणि आम्हाला असं सांगण्यात येते पाणी पुरवठ्याच्या प्रमुखांकडनं की आम्ही प्रयत्न करतोय 2 दिवसामध्ये नॉर्मल होईल. हे 2 दिवस करता करता आज जवळजवळ 23-24 दिवस झाले. ह्यांचा दुसरा दिवस काय अजून काय उजडायला तयार नाही. आणि माझी या ठिकाणी प्रामाणिकपणे नागरिकांच्या वतीने आयुक्तांकडे एक मागणी आहे, जर आपल्या खाते प्रमुखांना ह्या गोष्टींवरती माहिती होऊ शकत नाही आणि ते जर ह्याच्यावर 24 तासाच्या आत जर दुरुस्ती करू शकत नाही तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा द्यावा. आणि उद्या नागरिकांच्या समूहेत संपूर्ण प्रभाग 1, 2, 3, 4च्या नागरिकांच्या समूहेत आम्ही 4ही नगरसेवक ह्या प्रभागाचे आम्ही नागरिकांच्या समूहेत आम्ही महापौर आणि आयुक्त महानगरपालिकेवरती आम्ही या ठिकाणी आंदोलन करायला तिथे जात आहोत. मूलभूत गरज नागरिकांची आहे ही पाणी पुरवठा म्हणजे, परंतु जर आता तात्पुरत्या स्वरूपातही काही कॉर्पोरेशन निर्णय देते का की लोकांचं, कारण आता पाणी तर दररोज लागतंच माणसाला, आणि पाणी पिण्यासारखं आता आम्ही स्वतः पाहिलं तर पाणी पिण्यासारखं खरोखर नाही, वापरायला भीती वाटते तर पिण्याचं दूरच राहतं. मग तात्पुरता इलाज काय करते, कारण नागरिकांच्या जीवाचा प्रश्न आहे. या ठिकाणी आता मी ज्या प्रभागाचं प्रतिनिधित्व गेल्या 3 वेळा केलेलं आहे, या ठिकाणी आम्हाला लष्करवरनं पाणी पुरवठा होत होता. परंतु लष्करवरनं जो पाणी पुरवठा व्हायचा त्या पाणी पुरवठ्यामध्ये पण अनियमितता होते. या ठिकाणी पाणी तिकडनं पंप करून सबवेलमध्ये यायचं, सबवेलवरनं मग पंप करून तर टाकीवर चढवायचं आणि मग ते द्यायचं. भामासकडमध्ये ते नाही आहे. भामासकडमध्ये डायरेक्ट ग्रॅव्हिटीने पाणी येतं, डायरेक्ट टाकीमध्ये चढतं, त्यामुळं पंप आणि हे सगळं ह्याच्यामधनं निघून गेलं, त्यामुळं एरर कमी झाला. गेल्या 5 वर्षात 21 पासून ज्यावेळेस हे भामास्केटचा प्रकल्प चालू झाला आणि पाणी चालू झालं, गेल्या 5 वर्षात कधीही त्रास झाला नाही. ह्याच 3 आठवड्यामध्ये त्रास झालेला आहे. जर ह्याच्यावरती पॅरलल यंत्रणा फीडबॅक ही
वास्तविक पाहता लष्करकडनं पाणी पुरवठ्याची ही कार्यान्वित राहायला पाहिजे होती, ती जी बंद केली त्याचाही या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाने बोध घ्यायला पाहिजे. कारण आम्ही लेखी त्यांना सांगितलं होतं की ही पॅरलल यंत्रणा राहू द्या, म्हणजे हाऊसिंग बोर्डमध्ये पाण्याची टाकी तिथे जी आहे ती टाकी तोडण्याचाही प्रस्ताव देऊन त्या ठिकाणी नव्याने टाकी करणं हाच एक त्याच्यावर पर्याय होता, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळाला असता असल्या सिच्युएशनमध्ये. तर ते अजूनही करता येऊ शकतं जर त्यांनी मनात आणलं तर, कारण ती लाईन तशीच आहे, सबवेल तशीच आहे, फक्त ती सबवेल साफ करून घ्यावी लागेल, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि मोटर बसवली तर हाऊसिंग बोर्डच्या दोन्ही टाक्यांना आपल्याला पाणी पुरवठा करता येऊ शकेल, जर हा प्रश्न भामास्केटचा सुटत नसेल तर. या पाठीमागं कुठली यंत्रणा अशी चालू आहे का की जे टँकर माफिया, पाणी माफिया म्हणतो, त्यांचं उदं करण्यासाठी, त्यांचे पोट पाणी पिकण्यासाठी असं काय चालू आहे? आता शंका यायला लागली, आतापर्यंत वाटत नव्हतं पण आता शंका यायला लागली. कारण लोक जे सोसायटीमध्ये राहतात, ठीक आहे, झोपडपट्टीमध्ये टँकर येत नाही, पण सोसायटीवाल्यांना पर्याय नाही, त्यामुळे ते पिण्याचं पाणी दुसरीकडनं घेऊ शकतात. त्यामुळे ती एक शंकेला वाव आहे. दुसरा जो एक डाऊट वाटतो, ह्याच 3 आठवड्यापासूनच हे का होतंय, तर मागे वर्तमानपत्रामध्ये आलेल्या ज्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये जो फिल्ट्रेशन प्लांट आहे, जलशुद्धीकरणाचा जो केंद्र आहे, तिथे रंगरंगोटीचा प्रकार झालेला होता. ती रंगरंगोटी झाल्यानंतर रंगरंगोटी झाली, कलर देण्यात आलं आणि त्याच्यानंतर हे गढूळ आणि कलरचं पाणी यायला लागलं. त्यामुळे एक शंका ही आहे की त्या ठेकेदाराला वाचवण्याकरता तर आपलं खातं काम करत नाही ना, नागरिकांच्या जीवाशी खेळत नाही ना, ही एक शंकेची बाब आहे. त्यामुळं आमचं आयुक्तांकडे हे मागणी आहे की खाते प्रमुखच ह्याच्यामध्ये मग दोषी आहेत. मग म्हणून आम्ही मागणी करतोय की जर हा प्रश्न सुटत नसेल तर खाते प्रमुखांनीच राजीनामा द्यावा आणि ह्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावे. पावसाळा पूर्व, आता पावसाळा सुरू होईल त्या आधीच असं दूषित पाणी आपल्याकडे येत आहे. पावसाळ्यापूर्वी जे काही स्वच्छता करायची असतात नले नाले, ते काय झालेले आहेत का आपल्याकडे? नाही, ते नाल्याची साफसफाई चालू आहे प्रभागामध्ये, पण अजून मोठ्या प्रमाणात काम बाकी आहे. आमच्या प्रभागामध्ये 3 मोठे नाले जातात, या तिन्ही नाल्यांची साफसफाई जी आहे ती चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साठे बिस्किटचा जो नाला आहे, जो धानोरीपासून चालू होतो, लोहगावपासून चालू होतो, कलवड मार्गे तो विद्यानगर मार्गे, टिंगरेनगर मार्गे, मोहनवाडी मार्गे तो साठे बिस्किटवरनं आपल्या जायकाच्या STP प्लांट जिथे आता होतोय शांतीनगरच्या तिथे मुळा नदीला येतो, त्या नाल्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साचलेला आहे. तो गाळ काढण्याचे आदेश आम्ही ड्रेनेजचे जे प्रमुख आहेत लिटके म्हणून आपल्याकडं, आम्ही त्यांना सांगितलं होतं. आम्ही पाहणी पण 4 नगरसेवकांनी केली होती, तर ते काम चालू आहे हे या ठिकाणी सांगू इच्छितो. थँक्यू, धन्यवाद.